हे बघ इकडे ना तुळशीचे पान टाकून ना पाणी उकळत ठेवलं, म्हणजे गावी तुळशी भरपूर असल्यामुळे आम्ही सकाळी उठल्यावर ना हेच पाणी पितो तुळशीच्या पानांचं. आणि ह्या तुळशीच्या पानानंतर आम्ही ना इकडे बघा चहा उकळत ठेवतो, त्यात टाकतो, म्हणजे दिवसाची सुरुवात खूप छान होते. गरम पाणी पितोय. मस्त वास तुळशीच्या पानांचा. गावठी पोहे घेतले चाळणी. आता धुते नळाखाली. गुळ पोहे बनवते. चांगले निथळले. पोळीला टोपात काढते. 10 मिनटं ठेवायचे, पण वेळ नाही आता मला. आम्हाला खूप आवडतं हे गुळ पोहे. हे बघा 5 मिनटात ठेवले मी. आणि गुळ आहे ना मी जरा मिक्सरमधून बारीक फिरून घेतलं. थोडं तूप टाकते, म्हणजे गुळ पण विरघळतं. आणि थोडंसं मीठ. 3 थोडे खडे राहिले तरी काय नाही, छान लागतं दाताखाली आल्यावर. त्यांची आई मस्त बनवते. गुळ पोहे खायला या. नमस्कार. सकाळचा नाश्ता गुळ पोहे. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत. काही जरा लवकरच उठली, थोडं काम होतं ते केलं. आणि थोडं टेरेस साफ करायचं आहे. ते बघितले ना, हे होतं मधमाशाचं जाळं. तिथं जाळ ते धुवायचंच राहायचं. तर आता मी सगळं ते काढून टाकून सगळी धूळ बसली, म्हणजे हवेने ते धूळ येते ना ते साफ करायचे. मग झोपाळ आहे ना काढून ठेवायचं. पाऊस उघडायचा घेऊन खाली नेऊन ठेवतो आम्ही. 8-10 दिवस आम्ही गावी राहिलो, छान एन्जॉय केलं. तुम्ही तिकीट काढायला गेले ते उद्याची नाही तर परवाची. पुन्हा येणार आहे पावसातून. पावसात छान असतं वातावरण गावचं. आणि आमचे चल आपण काम करूया साफसफाईचं. खूप दिवसापासून ना टेरेस साफ करायचाच होता, म्हटलं त्याला आज साफसफाई करायची. मी फक्त ना टेरेस झाडून आणि पुसून घेणार आहे, धुणार नाही. हे बघा सगळं इथलं झाडून घेतलं. सामान इथे ठेवलं. काय नाही तिथे ना ते सोडणं आहेत नारळाची. आणि थोडंसं सामान आहे आमचं. आणि इकडे जाळ आहे ते पण सगळं झाडून घेतात. आता पुसून घेते इथे. ते फक्त पुसून घेते. इथलं पाणी जर इथे टाकलं ना तर खाली येणार वरांड्यात, म्हणून. मुंग्याची पावडर टाकते. आंघोळ केली. आता कुकर लावून घेते. डाळ आणि भात. भाजी काय नाही. बहिणीने भाकरीचं पीठ दिलंय ना, त्याच्या भाकऱ्या भाकऱ्या. भाजी त्यांना सांगितलं आणायला. आता थोडा वेळ आहे, म्हटलं चला बेडरूम पण साफ करूया, म्हणजे पुन्हा गावी येऊ तेव्हा ना जास्त साफसफाई करावी लागत नाही. सगळं सिमेंट आहे खाली. आणि
खत आहे ते पण व्यवस्थित लावून ठेवलं. डस्टबिनचा काय वापर नाही करत. गावी डस्टबिनचा काय एवढा वापर होत नाही. मी त्या दोन्ही डस्टबिनमध्ये ना खत भरून ठेवलं आहे. गोड लोणचं बनवलं त्याच्या डब्यात भरते. काचीची बरणी नाही. मस्त झालं. मी रात्री घेतलं थोडं. बघा काल मी ना गोड लोणचं बनवलं ना त्याचा ना प्लॅस्टिकच्या डब्यात भरते. कारण माझ्याकडे ना काचेची बरणी नाही. आणि टेस्ट पण बघितली खूप छान, म्हणजे एकदम जबरदस्त झालं आहे. म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळात, म्हणजे अगदी 2 चमचे तेलातच बनवलं मी. आणि तुम्हाला पण हे गोड लोणचे बनवायला आणि खायला पण आवडेल. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. मला खूप आवडतं. लोणचं झालं, चकल्या झाल्या, वेफर झाले, मसाला झाला. गावी येते वेळी ना ठरवलेलं वेफर, चकल्या, लोणचं वगैरे बनवे, मसाला वगैरे ते सगळं झालं माझं काम. आणि पाचच्यानं कैऱ्या देत होते, त्यांच्याकडे मोठ्या कैऱ्या आहेत मुरंबा करायला लोणचं. ते म्हटलं नको आता, मला वेळ नाही. एकट्याला पण कंटाळा येतो, जोडीला कोणतरी असतं तर बरं वाटतं. ती बहिणी लिंब दिल्याचे रोज सरबत बनवतात. तर 4 राहिलेत. घागरीचं पाणी थंड करायचं तसं. हे बघा सरबत बनवून त्याला ठेवलं. साखर जास्त मी साखर नाही घालत. वाटत तर लिंबू पण जास्त आंबट नाही. आणि मीठ बघा अर्धा. कॅमेरा पकडायला कोण नाही, असं लांबूनच दाखवावं लागतं. त्या लिंबू पिळते सरळ बघा, तुम्हाला जवळ दाखवते. एका ताईंनी कमेंट केलेली जर्मनच्या भांड्यात सरबत बनवायचा नाही. पण ताई हा व्हिडिओ ना अगोदरचाच आहे. आणि नेक्स्ट टाईम ना मी नक्की ना स्टीलच्या भांड्यातच सरबत बनवेन. आणि तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आणि मनापासून धन्यवाद. छोटी 2-3 पिळणे घे बरं आहे. अर्धं राहिलं आहे थोडं, कुकरात घालणार आता. कुडाळच्या बाजारात जाऊन आले आणि उद्याची तिकीट पण काढली. काय काय आणलं ते दाखवतात बघा. काय काय आणलं हे सगळं. मुलांना मिठाई आणली, पोहे आणि कोकम. कोणाला हवं होतं मित्राला टिनूच्या. लाल माठ तुम्ही पालेभाज्या खातच. चला नाही नाही आता वेळच नाही बाबा, जरा ठेवा. तिकीट भेटली मस्त ना. आणि तिकीट पण कुडाळात सोडलं त्यांनी. तिकडनं गेलो रेल्वे स्टेशन. तुम्ही केस नाही कापले, कापणार होता ना. नाही ना, तिकीटच वेळ झाला नाही. तात्काळमध्ये तिकीट काढले. तिकीट चालू होते. हां बरं आलं काढली. ते टीमला सांगा ती फोन करून तिकीट काढली. हां ना का तिकीट ते काढायची. बरं तिकीट कन्फर्म भेटले. मग सामान एवढं न्यायचं आहे ना आम्हाला. तुम्हाला लिंबू सरबत बनवलं मस्तपैकी. मध्ये मी रोज लिंबू सरबत पितो, बहिणीने दिले. पायऱ्या वगैरे सगळ्या पुसून काढल्या मी, फक्त तिकडचं धुवायचं आहे. बरं झालं तिकीट भेटली. अरे मस्त रिलॅक्समध्ये जात आहे. हां मग टेन्शन नाही ना. ती देवाची देवाचं तेल आणि हार ना इकडे इकडे पुढे व्यवस्थित हे सगळं ठेवा तुम्ही, मला देऊ नका. मी कामात आहे. भाजी पण इकडे ठेव नका. मिठाई वगैरे काय खाऊ नका. कोणती मिठाई आणली. मैसूर पॅक नाही आणला. दाखवा कोणत्या आधी. स्पेशल मुलीसाठी. हां मुलीसाठी आणले स्पेशल. आणि मैसूर पाक ना. आणि फरसाण आणि भाकरवडी. हां गाडीत खायला मैसूर पाक. तिच्या आजीला आणि टिनूला हे हा एक बॉक्स आणि ते 2 बॉक्स ना. बऱ्यापैकी काम केलं असते. मी तर मेन काम करून आलो. तिकीटीचं मेन होतं हे सर. टेन्शन किती असतं ती. मित्र भेटला त्यामुळे गेला.
लिंब असेच लिंब लाव झाड लावूया आपण भारी वाटतं खरंच जरा पिया तरी असून दे चला जेवूया आता. ही बघा मी ना तिखट डाळ बनवते ओलं खोबरं टाकून उकळून ते चांगली डाळ. त्यांच्यासाठी एक भाकरी भाजली. तिखट डाळ भात खायचं असतो गावचा आहे आणि पापड भाजले गॅसवर तेल बिल काढत असतो कडे पण भासायला लागते. लोणचं घ्या तुम्हाला आजचं जेवण एकदम साधं आहे. डाळ भात लोणचं पापड आणि भाकरी. भाजी नाही बनवली मी कारण भाजी नव्हती आत्ता ते घेऊन आले. हे मोठे टोप ना मी मसाला आणि वेफर बनवण्यासाठी वापरले. ते म्हटलं चला घासूया. काल घासणार होते ते राहून गेले. काल मग दुसरे छोटे टोप घासले. आता हे घासणार आणि सुकवून ना ठेवून देणार कारण उद्या आम्ही ना मुंबईला जाणार आहोत. हे बघा टोपा आणि बादलीनं घासले. जरा उन्हात सुकत ठेवले. सुकल्यानंतर आतमध्ये वरती बांधून ठेवणार. मग झालं होत आलं काम. थोडंसंच राहिलं. ऊन पडलं आहे बघा 4 वाजलेत तरी कडक ऊन आहे. तिकडे ना तिरपळ ठेवलेत आणि परत ते छोटे लाद्या त्या पण धुवून ठेवलेत. हे प्लॅस्टिकचे डबे उपयोगी येतात ते पण धुवून ठेवलेत. आता टेरेसवर नेऊन ठेवणार. हे बघा कुकरमध्ये आता मी ना पॉपकॉर्न बनवते. हे ना पॅकेटात चिनूने आणले पण आम्ही ना विसरूनच गेलो. आता सामान पॅक करते ना बॅगेत भेटली म्हटलं चला बनवूया. आणि पार्थ आणि वत्सल पण आलेत. 3 पॅकेटचेच बनवते. दुसरा एक पॅकेट. तू काय आवडतं ना पार्थ? थोडं थोडं नाही आवडत. खरं सांग. थोडे थोडे आवडतात. थोडं थोडं खाणार. कुकर कालच घासलं रे बाबू. परत घासू द्या. सगळं असतं रेडी. मस्त ना हे रेडी टू इट. कुकरात घालायचा 3 मिनिट ठेवायचा. 3 मिनिट झाला होतेपर्यंत बारीक करतो. जरा ठेवत आहे. हे बघा झाले आमचे पॉपकॉर्न. वाव बघू टेस्ट. काय बनवलंस? पॉपकॉर्न. कुकरमध्ये पॉपकॉर्न. हे घे वत्सल तुला. वत्सलला हे पार्थला. आता हे काकांना आहे का ना. असे झाले म्हणजे चल पार्थ काय आपण एकत्र बसून तुम्ही इथे आम्ही दिसेल कुठे खुर्ची इथे लक्षातच नव्हतं आहे पॉपकॉर्न म्हणजे काय करतो चालू. मंडळी संध्याकाळच्या वेळी बघा आम्ही ना सगळेजण खळ्यात निवांत बसून ना गप्पा मारत पॉपकॉर्न खातो आहे. आणि या अनुभवाने मन अगदी ना प्रसन्न पण होतं आहे. छोट्या छोट्या आनंदात मोठं सुख असतं. आणि हे अगदी ना खरं आहे बरं का. म्हणजे याहून सुंदर काय असेल ते. आणि आम्हा दोघांना पण ना एकटं एकटं खायला नाही आवडत. जोडीला कोण असेल तर खूप बरं वाटतं. आता हे मस्त लागलं बास्केट.
फ्रूट टाकल्यामुळे कचरा आला वरती आहे बघा. काठीने पात काढतो. हा इकडे 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 या साईडला इथे इथे तुमच्या समोर. हां आणि इकडे इकडे पान पान. हां अरे हां इला 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 इला. हां हे बघा हळूहळू हळू काही करू नका. हां थांबा दाखव. हे बघा पानं उडून येतात. पाणी बघा बावडीचं एकदम क्लीन झालं स्वच्छ. कुठेतरी कचरा आहे तो काढायला सांगते. त्या पार्थने सगळा कचरा वगैरे काढला. काठी घेऊन आलेला आहे बघा. जा आता ठेवू नये काठी परत गावतेले आपल्या. हळू हळू जा. नंतर संध्याकाळी ना पार्थने स्वतःच्या सायकलवर बसून आमच्या दोघांचे ना छान छान फोटो काढले. पार्थ बघा बोंडू काढून इलो. वा हुशारच आहे. मस्त संध्याकाळचं वातावरण पण झालं आहे. हां हे बघा सायकल घेऊन इथे इल्लो फोटो काढू. काकांका नेवची लागता. हळूहळू बाबू हळू. दनादन माकडावर उडवे मारता. चल काका सायकल घेऊन चाललेत.